नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण घटक 1 ची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। स्वाध्याय 1.1 देखील सोडवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 1.2 की सम, विषम, मूळ, सहमूळ, जोडमूळ, त्रिकोणी, संयुक्त आणि रोमन संख्या चिन्हे यावर आधारित असणारा स्वाध्याय 1.2 यातील सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 1.2 ला। यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 की जो रोमन संख्या चिन्हांवर आधारित आहे। 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हांमध्ये कसे लिहिले जाते? एकदम सोपा आहे। यासाठी पट्टीच लक्षात ठेवायची IVX LCD M 1 5 10 50 100 500 आणि M म्हणजे 1000। पुन्हा एकदा उजळणी 5वी पासून शिकत आलोय। 500 या संख्येला काय लिहिले जाते तर 500 ला आपल्याला इथे दिसतंय D हे अक्षर वापरलं जातं, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि हा देखील रोमन संख्या चिन्हांवर आधारित आहे। प्रश्न आहे की 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? लिहायचे आहेत 55 आणि रोमन मध्ये आपण नेहमी काय करतो की जे दशक आहेत ते लिहितो आणि एकक पुढचे नंतर त्यामध्ये ऍड करतो, म्हणजेच हे 50 अधिक 5 या पद्धतीत असणार आहेत। 50 साठी आपल्याला माहिती आहे काय वापरतो आपण IVX म्हणजे 1 5 10 LCD 50 100 500 म्हणजे 50 ला आपण वापरतो L आणि 5 साठी आपण वापरतो V म्हणजे LV हे आपण 55 लिहिण्यासाठी वापरणार आहोत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। आपलं जे आहे ते म्हणजे सहज सोपं आणि झटपट पटापट एकदम वेळेमध्ये पेपर आपला कव्हर झालाच पाहिजे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा देखील रोमन संख्या चिन्हांवर आधारित असा प्रश्न आहे। सोपे सोपे प्रश्न आहेत म्हणून ते भरभर घेतोय। आणि हा प्रश्न पहा, यामध्ये असणारी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात हे विचारलेलं आहे। इथे आहे C, परत C, X, I आणि X आहे। आता पहा C म्हणजे हे 100 आणि हे 100 हे मिळून झाले 200। त्यानंतर XI, आता XI ला जोडले तर 11 होतील आणि त्याच्या पुढे 10 लिहिले जातील का? अजिबात लिहिले जाणार नाही। म्हणजे यातले हे फक्त पहिले जे आहेत हे 10 असणार आहेत आणि हे IX जोडलेले असणार आहेत। हे म्हणजे किती 10 वजा 1 म्हणजे हे 9 असणार आहेत। म्हणजे ही संख्या किती झाली आहे 219 अशी संख्या झालेली आहे। तर 219 आपल्याला दिसत आहेत, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे। संख्या जोडत असताना त्यांचा क्रम व्यवस्थित पाहायचा आहे की Xच्या पुढे X 11 लिहून परत 10 लिहिले जातील का? असं तर होणार नाही। हा क्रिटिकल विचार प्रत्येक प्रश्न सोडवत असताना आपल्याला करायचा आहे। चला जाऊया आता पुढील प्रश्नाकडे। सोपे सोपे प्रश्न आहेत त्यामुळे आपण भरभर पुढे जातोय। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि यामध्ये सुद्धा रोमन संख्या चिन्हांमध्ये आपल्याला एक पदावली दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात उत्तर शोधायचे। पहिल्यांदा याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहूया। XIV म्हणजे इथे X म्हणजे 10 आहेत आणि 10च्या पुढे 1 लिहून 11 आणि पुढे 4 5 असं होईल का? असं नाही होणार। हे 10 आणि हे पुढचे IV म्हणजे 5 वजा 1 4 आहेत, म्हणजे हे किती झाले 14 झाले। पुढे आहे अधिक C फॉर सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100 हे आपल्याला माहित आहे। पुढे आहेत मायनस XXI म्हणजे 10 आणि 10 20 अधिक 1 21 21 वजा करायचे प्लस VII म्हणजे यामध्ये परत 7 मिळवायचे आहेत। चला हे सोडूया। 100 अधिक 14 होतील 114 वजा 21 अधिक 7। 114 मधून 21 गेले म्हणजे येणार आहेत 93 अधिक 7 आहेत पुढे। 93 अधिक 7 होतात 100 आणि 100 पहिला माझा नंबर जो आहे पर्याय क्रमांक 2 नंबर। लक्षात आले? रोमन संख्या चिन्हातले अंक आंतरराष्ट्रीय मध्ये लिहिले आणि पदावलीच्या नियमाप्रमाणे सोडवले। पदावलीमध्ये फक्त बेरीज वजाबाकी असेल तर आहे त्या क्रमाने सोडवत जायची, तिथे कोणताही बदल करायचा नाही। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे।
पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 5 पहा काय आहे. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. 47 मधून 10 गेले की राहतात 37. आता 37 लिहायचे म्हणजे आपण ते कसे लिहिणार, ते लिहिणार आपण 30 अधिक 7 या स्वरूपामध्ये लिहिणार आहे. हे विस्तारित रूपात का लिहिले त्यावरून आपल्या लक्षात येतं की रोमन संख्या चिन्हामध्ये हे कसे लिहायचे. तर 30 साठी आहे एक्स 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 आणि 7 साठी काय लिहिणार आहोत आपण व्ही आणि त्यामध्ये पुढे 2 ॲड केले. हे ट्रिपल एक्स व्ही आय आय हे असणार आहे 37 जो आहे पर्याय क्रमांक 1 ट्रिपल एक्स व्ही आय आय की जे आहे याचं योग्य उत्तर. लक्षात येत असेल रोमन संख्या चिन्ह खूप सोपा घटक आहे त्यामुळे आपण भरभर घेतोय हा. जिथं प्रश्न क्रिटिकल वाटेल तिथं आपण सावकाश जाणार आहोत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. तो देखील आहे रोमन संख्या चिन्हांवरच आणि त्यामध्ये आहे पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती हे विचारलेलं आहे. चुकीची प्रश्नातले असे जे शब्द आहेत ते लगेच हायलाइट झाले पाहिजे. चुकीची विचारलेली आहे. आता व्ही म्हणजे आय व्ही 5 वजा 1 4 ही जोडी बरोबर आहे. 6 म्हणजे 5 अधिक 1 6 हे पण बरोबर आहे. 15 म्हणजे व्ही 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 5 5 5 असं चालतं का, तर नाही. व्ही हे अक्षर कधीही डबल लिहिलं जात नाही. 15 लिहायचे तुम्हाला तर ते 10 आणि 5 15 असे लिहिले जातात. त्यामुळे चुकीची जोडी जी आहे तो पर्याय क्रमांक 3च आहे. ही जोडी चुकलेली आहे. 25 म्हणजे 10 आणि 10 20 आणि 5 25 ही जोडी बरोबर आहे. म्हणजे चुकलेली जोडी जी आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. तुमची उत्तरं बरोबर येत आहेत. तुम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करून म्हणजे जेव्हा प्रश्न समोर येईल तेव्हा व्हिडिओ पॉज करून आधी स्वतः प्रश्न सोडवून पहा, त्यानंतर चेक करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचे. आपल्याला माहीत असणाऱ्या रोमन संख्या चिन्हांमध्ये सगळ्यात मोठे आहेत म्हणजे 1000 आणि ते आपण लिहितो एम ने. तर यात एम ने सुरू होणारा कोणता पर्याय आहे तो पाहायचा. तो पर्याय फक्त 4था आहे. हे एम ने सुरू होत नाही. यात एम इकडे आला इकडे आला इकडे आला म्हणजे हे तिन्ही पर्याय चुकीचेच आहेत. हे आपल्याला पाहता क्षणी कळलं कारण पर्याय देताना फारच किरकोळ पर्याय दिलेले होते. पण इथे पाहता आय बी एक्स एल सी डी एम म्हणजे हा इकडनं चढता क्रम आहे आणि डावीकडून उजवीकडे जाताना हा उतरता क्रम आहे. आपल्याला उतरत्या क्रमाने विचारलेला आहे. जे पर्याय क्रमांक 4 हेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. सरळ रूप द्या. एम भागिले डी गुणिले सी रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे आय व्ही एक्स एल सी डी एम. एम म्हणजे किती 1000 भागिले डी एल सी डी डी म्हणजे आहे 500 आणि गुणिले सी सी म्हणजे सेंचुरी 100. आता इथे सोडवताना 500 के 500 आणि 500 दोन्ही होतात 1000. 2 गुणिले 100 येतात 200 आणि 200 हेच आपण रोमन संख्या चिन्हांचा वापर करून कसे लिहितो तर सी सी 2 वेळा सेंचुरी म्हणजे झाले 200 म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. रोमन संख्या चिन्हावर सोपे सोपे प्रश्न विचारले जातात आणि एक तरी प्रश्न येतो आणि हमखास मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे त्यामुळे याचा चांगला सराव करायचा आहे. आता घड्याळात 8:45 वाजले आहेत. 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल हे विचारलेलं आहे. हे घड्याळ यामध्ये इथे असतात 12 3 6 आणि 9. 8:45 वाजले म्हणजे मिनिट काटा कुठे असतो 9 वर असतो आणि 10 मिनिटांनंतर म्हणजे 9 नंतर वाजतात 10 10 नंतर आहेत 11. मिनिट काटा 10 मिनिटांनंतर कुठे जाणार आहे तर तो 11 वर जाणार आहे. मग ह्या 11लाच रोमन संख्या चिन्हांमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ते आपण कसे लिहितो 10 अधिक 1 11 एक्स आय म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. थोडंसं ॲप्लिकेशन करतात फक्त रोमन संख्या चिन्हांचं आणि त्यावर आधारित प्रश्न विचारतात. आता यामध्ये पहा हा प्रश्न क्रमांक 10
की सभागृहातील एका रांगेत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या रांगेत एकूण किती आसने आहेत हे विचारलेलं आहे. पहा, रोमन संख्याचिन्हे आणि संख्यांवरील क्रिया याचं फ्युजन यामध्ये केलंय. पहिले तर आपण यांना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहून घेऊया. हे 20 आणि 5 25 आणि 2 27. 27 ते कितीपर्यंत LXVI. आता ते नाही येणार इथं, ते म्हटल्यावर तो प्रकार वेगळा होतो. इथे पासून आहे म्हणजे त्यामध्ये 27 सुद्धा धरायचा आहे. 27 पासून LXVI, L म्हणजे 50 आणि 10 60 आणि हे 65 आणि हे झाले 66. 27 पासून 66 पर्यंत आसनं आहेत. एकूण आसनं किती, तर 66 वजा 27 आपण केले तर 16तून 7 गेले 9 आणि इथं 5तनं 2 गेले 3, 39 आसनं येतात. पण ही 39 असतात का, नाही. ही वजाबाकी करत असताना त्यात 27 मोजले जात नाहीत. कसं ते पहा. समजा 5 वजा 3 केले तर उत्तर येतं 2. पण 3 पासून 5 पर्यंत किती संख्या येतात, 3 4 आणि 5, 3 संख्या येतात. इथं वजाबाकी केल्यावर मात्र 2च येतात. म्हणजे यामध्ये 1 मिळवला पाहिजे. 39 अधिक 1 करावं लागेल, म्हणजेच यामध्ये किती, 40 आसनं असणार आहेत. आता 40 हा आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर. असेच प्रश्न नोटांचे क्रमांक दिलेले असतात. या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत नोटा आहेत, तर त्या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर त्यामध्ये 1 मिळवायचा असतो, कारण फक्त वजाबाकी केल्यावर त्यात सुरुवातीचा मोजला जात नाही. इथपर्यंत लक्षात आलं असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि हा देखील रोमन संख्या चिन्ह आणि पदावली यांचं मिक्सचर यामध्ये केलेलं आहे. रोमन संख्यांनुसार m-d भागिले l बरोबर किती हे विचारलेलं आहे. तर IVX LCD m म्हणजे किती, 1000 वजा d म्हणजेच किती, 500 भागिले l म्हणजे किती, 50. आता ही पदावली आहे. पदावलीच्या नियमांनुसार कंचे भागू बे व या आधी भागाकार करणार आहोत. 500 भागिले 50 करायचं आहे आधी, म्हणजे हे 1000 वजा 500 भागिले 50, 50 दाय 500 होतात. 1000 मधून जर 10 वजा केले तर आपल्याला मिळतात 990. याचं उत्तर असणार आहे 990, जो आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. यामध्ये आपले सगळे प्रश्न सोडवून होणार आहेत क्रमाने. रोमन संख्यांनुसार XVII प्लस IX मायनस IV प्लस C बरोबर किती. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवून पाहू शकता आणि नंतर तुमचं उत्तर देखील चेक करू शकता. XVII म्हणजे 10 आणि 5 15 आणि 2 झाले हे 17, प्लस IX म्हणजे 10 वजा 1 हे झाले 9, मायनस IV म्हणजे 5 वजा 1 म्हणजे हे झाले 4, प्लस C म्हणजे किती, 100. आता ही पदावली सोडवायची आहे. फक्त बेरीज वजाबाकी आहे या पदावलीमध्ये, म्हणजे आहे त्या क्रमाने आपण सोडवणार आहोत. आहे त्या क्रमाने सोडवायचं म्हणजे आधी ही बेरीज करा. 17 आणि 9 झाले 26 वजा 4 अधिक 100. त्यानंतर 26 वजा 4 करणार आहोत, ते आले 22 अधिक 100 आणि 22 अधिक 100 केल्यानंतर येतात 122. याचं उत्तर येणार आहे 122, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 1 मिनिटाच्या आत हे प्रश्न सुटतात. या प्रश्नांमुळे आपला वेळ देखील वाचत असतो पेपरमध्ये आणि तो वेळ आपण कठीण प्रश्नांसाठी देऊ शकतो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्यांनुसार कशी लिहितात. देवनागरी संख्या चिन्ह वापरून लिहायचे. 2.5 लाख म्हणजे काय, 2 लाख पूर्ण आणि अर्धा लाख, म्हणजेच 2 लाख आणि अर्धा लाख म्हणजे होतात 50,000. हे 2,50,000 असं पाहतो, पहिलाच पर्याय दिसतो आणि त्याला आपण घाईघाईत रंगवतो. विचारले काय, देवनागरी संख्या चिन्हांनुसार लिहायचं आहे, म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह याला वापरायची आहेत. ती संख्या अशी असणार आहे 2,50,000, जो की आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहे ते, अडीच पाऊण यावर आधारित संख्या ज्ञानमध्ये आपण तसे प्रश्न अजून सोडवणार आहोत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14.
यामध्ये आहे 3,85,879. या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांनुसार कसा लिहितात? तर हजारच्या स्थानावरील इथे पहा आहे 3,85,879 आहेत. यातला हजारच्या स्थानावरचा अंक एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानी दिसतोय आपल्याला अंक 5 आणि हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये कसा लिहितो आपण? या पद्धतीने लिहितो, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न वाचायचा आहे आणि सोडवायला सुरुवात करायची आहे. व्हिडिओ पॉज करून केलं तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्यांनुसार कसे लिहितात? 7 अंकी सर्वात मोठी संख्या लिहू आधी, म्हणजे 7 वेळा 9 येणार आहे. 3, 4, 5, 6, 7. हे 3 आणि 3, 6 आणि 1, 7. ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. आपल्याला 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या विचारलेली आहे. म्हणजे एकक स्थानी 9 पेक्षा लहान अशी समसंख्या काय लिहू शकतो आपण? तर ती लिहिणार आहोत. हे 6 वेळा 9 येणार आहेत आणि शेवटच्या 9 ऐवजी 8 येणार आहेत. म्हणजे 6 वेळा 9 आणि 8 ही 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या होणार आहे. तसा असणारा पर्याय इथे 2, 4, 6 वेळा 9 आणि शेवटी 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. एका विद्यालयामध्ये 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. संख्या ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. 2,25,000 विद्यार्थी म्हणजे 2,000 हे पूर्ण आणि 2.25 म्हणजे काय? पुढच्या हजारातला फक्त पावभाग घ्यायचा आहे. हा पूर्ण हजार असतो. हे पूर्ण हजार आहेत आणि हजाराचा पावभाग म्हणजे किती होणार आहे? 250 होणार आहे. हे हजारचे 4 भाग जर केले तर प्रत्येक भाग हा 250चा असणार आहे. असाच प्रश्न किलोमध्ये, लिटरमध्ये, किलोग्रॅममध्ये देखील विचारला जातो. 2,25,000 म्हणजे हे 2,000 पूर्ण आणि यातला पावभाग म्हणजे 2,000 आणि ते 250. 2,250 या पद्धतीने आपण 2,25,000 ही संख्या लिहिणार आहोत. कोणत्या पद्धतीत विचारली आहे? आंतरराष्ट्रीय संख्यांनुसार विचारलेली आहे. यामध्ये पहा हे पण दिसत आहेत, पण हे देवनागरी आहेत. आपल्याला आंतरराष्ट्रीय पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आहेत आणि परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणारे प्रश्न आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 2, 11, 13, 17, 19, 23 अँड सो ऑन. 3 डॉटचा अर्थ असतो अँड सो ऑन. याप्रमाणे पुढे. या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर संख्यांकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या अशा पाठ असल्या पाहिजेत की कुठेही दिसली तरी पहिली ती ओळखता आली पाहिजे ही मूळ संख्या आहे म्हणून. तर या सर्व मूळ संख्या आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता इथे लक्ष द्या. हा थोडा आता वेगळा प्रकार आहे. त्रिकोणी संख्या दिलेली असल्यावर तिचा पाया काढणे आणि पाया दिलेला असल्यावर त्रिकोणी संख्या काढणे या 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत. जेव्हा आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असते तेव्हा तिचा आधी पाया काढून घ्यायचा, तेव्हा आपण त्याच्या पुढची आणि मागची त्रिकोणी संख्या काढू शकतो. पहिल्यांदा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढूया. त्यासाठी काय करायचं? त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 10 दुने 20 आणि या त्रिकोणी संख्येतून मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती वजा करू शकतो? ती संख्या वजा करायची. 20 मधून पूर्ण वर्ग संख्या आहे 16. 4चा वर्ग 16. ही संख्या वजा होऊ शकते. 20 वजा 16 केल्यानंतर येतात 4. म्हणजेच 10 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आहे तो असणार आहे 4. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आला 4. आता 4च्या पुढे ज्या त्रिकोणी संख्यांचे पाया येणार आहेत ते काय असणार आहेत? 5, 6, 7, 8, 9 या पद्धतीने पाया असणार आहेत. आपल्याला काय म्हटले? 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास म्हणजेच तिचा पाया आहे 4. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 4. ही जर पहिली त्रिकोणी संख्येचा पाया असेल तर चौथी त्रिकोणी संख्या कोणती असेल?
ही पहिली झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, चौथी त्रिकोणी संख्या जी असणार आहे तिचा पाया असणार आहे 7. आता पाया माहीत असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची, तर त्यासाठीचं सूत्र आहे n इंटू ब्रॅकेट म्हणजेच n गुणिले n+1/2 भागिले 2. म्हणजेच ती संख्या गुणिले तिच्या पुढची संख्या भागिले 2 केलं की आपल्याला ती त्रिकोणी संख्या मिळते. n म्हणजे काय, त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आपल्याला चौथी काढायची, तिचा पाया आहे 7 म्हणजे 7 गुणिले 7 अधिक 1 म्हणजे 7च्या पुढची संख्या 8 भागिले 2. इथे सोडवल्यावर बे एके बे, बेचोक 8 आणि 7 चोक होणार आहेत 28. म्हणजे चौथी त्रिकोणी संख्या काय येणार आहे, ती येणार आहे 28, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. 22च प्रश्न आहेत या स्वाध्यायामध्ये. 19वा प्रश्न देखील त्रिकोणी संख्यांवर आधारित. 15वी त्रिकोणी संख्या कोणती? आता 15वी त्रिकोणी संख्या म्हणजेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया जो आहे तो असणार आहे 15. तर 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. ते काढण्यासाठीचं सूत्र माहिती आहे आपल्याला, n गुणिले n+1 भागिले 2. या ठिकाणी n ची किंमत असणार आहे 15. 15 गुणिले 15 अधिक 1 म्हणजे ते होतील 16 भागिले 2. इथे बे एके बे, बे आठी 16. 15 गुणिले 8, 15 होतात 120. म्हणजेच 15वी त्रिकोणी संख्या किती असणार आहे, 120, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर झालं. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. तो देखील त्रिकोणी संख्यांवर आधारित आहे आणि तो आहे 11व्या व 12व्या त्रिकोणी संख्यांमधील फरक किती? तर त्रिकोणी संख्या आपल्याला जर परफेक्ट कळल्या असतील तर याचं उत्तर तोंडी देऊ शकतो. आता 11वी त्रिकोणी संख्या म्हणजेच त्यात काय असणार आहे, 1 पासून 1 2 अशी करत 11 पर्यंतची बेरीज असणार आहे. ती असणार आहे 11वी त्रिकोणी संख्या म्हणजे 1 ते 11ची बेरीज असणार आहे. 12वी त्रिकोणी संख्या जी आहे ती काय असणार आहे, 1 पासून तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पर्यंतची बेरीज असणार आहे 12वी त्रिकोणी संख्या. आपल्याला विचारलेलं आहे या दोघांमधला फरक किती. फरक काढायचा म्हणजे यामधून आपण हे वजा करणार आहोत, या बेरजेमधून ही बेरीज वजा करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला दिसते 1 ते 11 पर्यंतची बेरीज आणि 1 ते 11 पर्यंतची बेरीज हे सेम आहे. 12वी त्रिकोणी संख्या बनताना काय होतं, त्यामध्ये 12 मिळवले जातात. म्हणजेच 11वी आणि 12वी त्रिकोणी संख्या यात फरक कितीचा असणार आहे, 12चा फरक असणार आहे. 12ने ती संख्या 11व्या त्रिकोणी संख्येपेक्षा मोठी असणार आहे. असं टेक्निक वापरून आणि त्या संख्यांचं प्रकाराचं, त्या संख्या प्रकाराचं बेसिक समजावून घेतलं तर हे प्रश्न आपल्याला डायरेक्ट तोंडी सोडवता येतात. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21 आणि तो देखील आहे त्रिकोणी संख्यांवर आधारित. 9व्या व 10व्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी असणारे पाया आपला 9 आणि दुसऱ्या ठिकाणी पाया असणारे 10. ही 9वी आणि 10वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. इथं सूत्र जे आहे आपलं पुन्हा लिहितोय मी, सूत्र वारंवार लिहितोय कारण आपली प्रॅक्टिस व्हावी. n इंटू ब्रॅकेट n+1/2 प्लस n गुणिले n+1/2. इथे आपला पाया 9 असणार आहे, इथं 10 असणार आहे. म्हणजे आपल्याला 9वी आणि 10वी त्रिकोणी संख्या मिळणार आहे. इथे 9 गुणिले 9 अधिक 1 म्हणजेच 10/2 अधिक इथे 10, यांची किंमत 10, पायात 10 घेतोय आपण इथे 10वी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी. 10 गुणिले 10 अधिक 1 म्हणजे झाले 11/2. हे सोडूया, बे पंचे 10. इथं सुद्धा बे एके बे, बे पंचे 10. 9 5 झाले हे 45 अधिक 11 5 झाले हे 55. आता ह्या दोघांची करायची बेरीज. 50 आणि 40 90 आणि 10 झाले 100. त्यांची बेरीज किती येणार आहे, 100 बेरीज येणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. साधा सोपा प्रश्न आहे. त्रिकोणी संख्या काढणं, पाया म्हणजे काय हे माहीत असणं, त्याच्यावर सहज सुटणारा प्रश्न आहे. चला जाऊया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता हे विचारलेलं आहे.
आधीच तुम्हाला सांगितलं की त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधायचा, तर त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 210ची दुप्पट होणार आहे 420. आता या 420 मधून वजा होणारी जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती वजा करायची. यातून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या आहे 400. 20चा वर्ग होतो 400 आणि ही वजाबाकी केल्यानंतर येतात 20. म्हणजेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया जो आहे तो असणार आहे 20. पर्याय क्रमांक 3. एक गंमत यामध्ये पहा, जी पूर्ण वर्ग संख्या आपण वजा करतो त्या संख्येचं वर्गमूळ देखील 20च येतं. म्हणजेच त्या संख्येचं वर्गमूळ आणि ती त्रिकोणी संख्या आणि ती पूर्ण वर्ग यातला जो फरक आहे हे सारखेच असतात. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, 20चा वर्ग वजा होतो म्हणून त्याचा पाया 20 म्हटला तरी चालेल, किंवा पूर्ण वर्ग संख्या वजा करून जी वजाबाकी आहे तो त्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.2 मधील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत अत्यंत सोप्या पद्धतीने. संख्याज्ञान या घटकावरील जर आणखी व्हिडिओज, आणखी चॅलेंजिंग गणितं तुम्हाला पाहिजे असतील तर सोबत दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही संख्याज्ञानावरचे 50 ते 60 प्रश्न, चॅलेंजिंग असे प्रश्न पाहू शकता. त्याचबरोबर या पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, त्यामध्ये पाहणार आहोत 7वी स्कॉलरशिप गणितातील घटक क्रमांक 2 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकाची आपण सुरुवातीला माहिती घेणार आहोत आणि त्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण त्यावर आधारित सर्व स्वाध्याय सोडवणार आहोत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा.